शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। कारण की काल मध्यरात्री पुण्यातील तळजाई परिसरात कोयता गँगने 30 ते 35 गाड्यांची तोडफोड केलेली आहे। ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली त्या ठिकाणी सध्या मी आलोय। शेजारीच एक टेम्पो आहे, या टेम्पोची जी आहे ती काच फोडलेली आहे। तर या बाजूला आपण दुचाकी वाहनं जर पाहिली तर सर्व दुचाकी वाहनांची जी आहे ती या ठिकाणी तोडफोड केलेली आहे। खरं तर स्थानिक नागरिक सांगतायत की कोयता गँग होते आणि त्यांच्या हातात कोयते होते, या कोयत्याने या गाड्यांची या ठिकाणी तोडफोड केलेली आहे। तर काही लोकांच्या घरावर देखील, घराच्या देखील कोयते मारलेले आहेत। या ठिकाणी आता पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक जमलेले आहेत आणि दहशतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी पोलीस देखील आलेले आहेत आणि पंचनाम्याचं काम सुरू आहे। मात्र पुणे शहरात वारंवार कोयता गँगकडून उच्छाद मांडला जातोय आणि यावर पोलिसांनी ॲक्शन घेण्याची मागणी जी आहे ती आता नागरिकांकडून केली जाते। खरं तर या ठिकाणी जे राहणारे नागरिक आहेत ते अत्यंत गरीब असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं। रोज कामावर जाणारे हे नागरिक आहेत आणि त्यांच्या वाहनांची अशा प्रकारे तोडफोड केल्यामुळे या ठिकाणी असलेल्या महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। तुमच्या कुणाची गाडी फोडली? कुठली गाडी होती? टू व्हीलर होती। किती वाजता नेमकी ही घटना झाली, काय तुम्हाला कळलं? 2:30 वाजता आम्ही जागेच होतो ना। मग 2:30 वाजता असा आवाज आला, मग आम्ही महिला कशा बाहेर येणार आणि मग सगळे फोडले बिडले जागे झाले आणि मग सगळे बाहेर घरातून तुम्ही पाहिलं का तोडफोड चालू? हा, काही लोकांनी कोयते पाहिलं। होते हातात त्यांच्या? हातात ते स्टीलचे रॉड नसतात का, त्याने आवाज येत होता दिलेला। किती गाड्या फोडल्यात या भागातल्या? भरपूर हिथून जे फोडल्या ते तिथपर्यंत फोडलेले आहे। तरी अंदाजे किती गाड्या? तरी 35 एक फोडली असेल गाडी, 35-40 असेल गाडी फोडलेली। काय ओरडत होते किंवा काय करत होते का? शिव्या देत होते, ओरडत होते। मग पोलिसांना कधी कळवलं? फोन केलता आमच्या शेजारच्या मुलीने ह्यांच्या 100 नंबरला, मग म्हणले तुमचा नंबर ती देतो। मग आले थोड्या वेळ, पोलीस किती वाजता आले? ते म्हणले तुमचा नंबर देऊ का, ह्याचा देऊ का, परत हिथल्याने अजून डबल फोन केला मग आले। मग ते आपण या ठिकाणी पाहतोय सध्या जवळपास 100 ते 150 नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। खरं तर पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत। पंचनामा सुरू असल्याचं या ठिकाणी पोलिसांकडून सांगितलं जातंय। एका अल्पवयीन आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांकडून माहिती दिली जाते। मात्र सध्याची ही दृश्य आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की दुचाकी लावलेल्या आहेत, अशा प्रकारे ही तोडफोड आहे। या गाडीच्या टाकीवर जे आहे ते शस्त्राने या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि आपण पाहतोय की टाकीचं देखील नुकसान झालेलं आहे। दुचाकी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फोडलेल्या आहेत, तर टेम्पोचे काही काचा फोडलेल्या आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या दहशतीचं वातावरण पाहायला मिळते आणि अशा प्रकारे करणाऱ्या ज्या गुन्हेगारांना आहे ते पुणे पोलिसांनी आळा घालावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती नागरिक करत आहेत आणि नागरिकांकडून संताप देखील व्यक्त केला जात आहे। जवळपास 30 ते 35 गाड्या या ठिकाणी फोडल्या असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगितलं जातं। तर महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस या ठिकाणी काही वेळापूर्वी आले होते, आता देखील आपण पाहतोय की पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। मात्र एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर किती जण या हल्ल्यामध्ये होते किंवा किती लोकांच्या हातात कोयते होते आणि ही तोडफोड जी आहे अशा प्रकारे जी तोडफोड केली गेलेली आहे ती कशामुळे तोडफोड केली गेलेली आहे याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। पोलीस म्हणतायत की तपास सुरू आहे आणि तपासाअंती या सगळ्या गोष्टी बाहेर येतील। खरं तर एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतलेलं आहे। आपल्या या ठिकाणी आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत। सर, किती नेमक्या गाड्या फोडलेल्या आहेत? किती गाड्या फोडल्यात सर? बाईट नाही, सॉरी सर, किती आरोपी किती होते किंवा गाड्या किती फोडल्या गेल्या? नाही देऊ शकत मी यार। नेमकं किती वाजता घटना घडली? मला तपासानंतर मी सगळं सांगतो। आपण पाहतोय की पोलिसांकडून माहिती देण्यास नकार दिला जातोय, माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते। नेमकं यामध्ये कोण आहे हे देखील पोलिसांकडून सांगितलं जात नाही। सर, काय दबाव आहे का तुमच्या माहिती देण्यास नकार देत आहे? तपास चालू आहे आमचा। तपास दबाव आहे? माहिती देतो मी, मला बाईट देण्याचे अधिकार नाहीये। प्रथम दर्शनी किती लोकांकडून ही तोडफोड केली? हातात कोयते होते, स्थानिक नागरिक म्हणतात। प्लीज, मी बाईट देऊ शकत नाहीये। आपण पाहतोय की पोलिसांवर काहीतरी दबाव असल्याचं या ठिकाणी दिसून येतंय। बाईट देऊ शकत नाही म्हणतायत। स्थानिक नागरिक संतापलेले आहेत, मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र पोलीस कोणतीही माहिती देत नाहीयेत। आपण पुन्हा एकदा पाहतोय की मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि ही घटना जी झालेली आहे जवळपास 30 ते 35 दुचाकी आणि टेम्पोची देखील या ठिकाणी तोडफोड झालेली आहे। 3 ते 4 या आरोपींनी ही तोडफोड केली असल्याची माहिती समजते। एका अल्पवयीन आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं समजते। मात्र हे आरोपी नेमके कोण आहेत, कशामुळे ही तोडफोड केली गेली याबाबतची पोलिसांकडून कोणतीही स्पष्टता दिली जात नाहीये। त्यामुळे
पुढे या प्रकरणात किती लोक नेमकी होती, त्यांच्या हातात नेमकी कोणती शस्त्र होती आणि कोणत्या कारणामुळे ही तोडफोड झालेली आहे हे स्पष्ट होणार आहे. मात्र आत्ता तरी पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन विकी चौहानसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.